हॅलो भावांनो, माझं नाव आहे सिद्धार्थ. तुम्ही बघत आहे एम एस रेड सिद्धू. आज आपला डेली व्लॉगिंगचा 14वा दिवस आहे. आताच नाही का आंघोळ वगैरे करून नाही का थोडं तयार झालो. आज थोडं चिखलीला जायचं आहे आत्याकडे. स्वतःला सोडून यायचं आहे. त्यामुळे आता भेटू नाश्ता करून. हॅलो भावांनो, नाश्ता करायच्या आधी नाही का मी म्हटलं आपल्या गाडीला पोस्टर देऊ म्हणून गाडीच्याकडे आलो. आपली गाडी 35,177 किलोमीटर चाललेली आहे. पॉप्युलेटचं थ्रू बघा. आता आपण भेटू जेवण झाल्यावर, म्हणजे नाश्ता झाल्यावर. हॅलो भावांनो, आताच नाही का एका माणसाला इथं सोडलं बालाजीनगरला भोसरीत. त्याला सोडायचं होतं चिखलीला, पण त्यांचा काहीतरी प्लॅन चेंज झाला. इथं भोसरीला सोडायला सांगितलं मी. आता चाललोय मी घरी. आज तर काय एवढं काम पण नाही आहे. कंपनीत थोडं ऑडिटमुळे नाही का आज आपल्याला बंद आहे. आज सुट्टी आपल्याला. आणि कालचा व्हिडिओ नाही का थोडं ते क्लिप्स वगैरे होते एक 7-8 मिनिटाचे वगैरे, ते आपोआप नाही का डिलीट झाले. ते व्हिडिओ रेकॉर्डिंग वगैरे झालेले, पण नंतर एडिटिंगच्या वेळी नाही का ते डिलीट झाले आपोआप. मग ते जेवढे क्लिप्स होते तेवढे टाकले मग काल ते एडिटिंग करून वगैरे. आता आपण इंद्रायणी चौकामध्ये चौकात. आता आपल्याला पुढनं नाही का पुढच्या चौकातनं राईटला जाऊन आपल्याला आता हे घ्यायचं आहे, मेन रोड घ्यायचा आहे. सिग्नल सुटलेला आहे आपला. कोण नवीन असलं तर आपल्या चॅनलवरती तो सबस्क्राईब करा आणि साईडला बेल आयकॉन वगैरे असेल तर क्लिक करा. मग नाही का आपण जे लगेच अपलोड करून व्हिडिओ ते तुम्हाला नोटिफिकेशन येईल लगेच. आता आपल्याला इकडनं घ्यायचं आहे उजव्या साईडला. हा चौक कोणता आहे काय माहित नाही मला, पण हाय चौक आहे.
आज का आपल्याला काय काम धंदे नाही, सुट्टीच आहे पूर्ण. उद्या थोडं हाय काम कंपनीत. उद्याचा मग उद्या बरोबर. गाडीचा ब्रेकच लागत नाही लवकर अर्जंटमध्ये. मागचं टायर पण एकदम गोटा सपाट झालेला आहे. आता आपल्याला इकडनं जायचंय डाव्या साईडला. मगाशी आपण ह्या सिग्नल वरनं असं सरळ गेलतो. डाव्या साईडला जाऊन मेन रोड येईल आपला आता, नाशिक फाटा. हा आता डाव्या साईडला आपण गेला तर इथं हे नाशिक. आता आपल्याला जायचंय परत कोथरूडला. कोणाचा फोन येतोय? कोण आहे हा? साईडला थांबून थोडं उचलूया, बघूया कोण आहे. आता आपला डीजे पडला असता, त्याला लॉकच नाही केला एकदम. हेल्मेटला लावलं तर आहे, लॉक नाही केला त्याला. थोडा तरी खड्डा आला असता तर लगेच पडला असता आपला DJI ऍक्शन 4 कॅमेरा. इकडं तर रस्तेच गर्दी कधी पण आला तरी. आता सरळ फ्लायओव्हर वरनं गेला तर हिंजवडी येईल. आपल्याला हिंजवडीला जायचं नाही, फ्लायओव्हरच्या लेफ्ट साईडने जायचं आपल्याला. लेफ्ट साईडने मग आपला हे पुणेचा रोड आहे. हिंजवडीला जायचा रस्ता आहे फ्लायओव्हर वरनं. 4-5 दिवसापासून लयच अडकतोय शब्दात. शब्द व्यवस्थित बोलताच येत नाही. आता आपल्याला इकडनं डाव्या साईडला जायचं आहे. डाव्या साईडने. अरे बापरे, गर्दीच मरणाची. पोलिसांची वाडी पण सर्वच आहे समोर. आपल्या गाडीचा हॉर्न पण नाही, टुक 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 वाजतोय एकदम. बॅटरी उतरल्यावर कशी आवाज येत तशी. गाडी पण दुरुस्त करायला पाहिजे ही, पण काय एवढं लक्ष पण नाही देत आहे सध्या. ही गाडी आपण एकदम नॉर्मल मध्ये चालवतो. एवढं हे कट वगैरे मारत नाही ह्या गाडीवर. ब्रेक पण नाही व्यवस्थित. आणि गाडी मला जरा पनवतीच लागते. जेव्हा जेव्हा गाडी घेऊन गेलोय तेव्हा नाही का पोलीस पकडतात दर दर. ह्या गाडीवरनं नाही म्हटलं तरी एक 7-8 वेळा तरी पोलिसांनी पकडलं नाही.
एकदा दोनदा तर मी असे सिग्नल तोडून गेलोय आणि 3-4 वेळा तर असे इन्शुरन्स साठी वगैरे थांबवलं नाही. तेव्हा 500-500चा बांबू बसला चांगलाच. आणि इन्शुरन्स कर म्हणतोय तर नाही म्हणतोय. आणि कोणी पोलीसवाल्यांनी पकडलं नाही तर तुझं तू बघ, 100-200 रुपये दे आणि ये म्हणतात. 100-200चा आता काय सीनच नाही पोलीसवाल्याचा. 500च्या 500 खाली आता मागतच नाहीत ते पोलीसवाले पण. काय सगळीकडनं अवघडच आहे आता काम करायचं म्हटलं की. आता आपण शिवाजीनगरला आहे. शिवाजीनगर वरनं चालू आता. गर्दी तर मरणाची आहे इथं. बघूया काढायचं कुठनं कुठनं तरी.